सगळे मराठी आत जाणार आहे, हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जाणार आहे. त्यामुळे झालंय काय की समोरच्यांना असं वाटतं आता ही कायमचा विषय संपला, मग आपल्याला काय राहील निवडणूक लढवायला, म्हणजे काही विरोध सत्ताधाऱ्यातले येडपट काही ते म्हणते तर श्रेय कुणी घ्यायचा, तुमच्या श्रेयासाठी मी पण त्या आम्ही समाज असेल तुम्हाला दोघाचा कार्यक्रम लावतो आम्ही, पण आमचं त्या आदिदेशाची अंमलबजावणीच घेणार आहे. आम्ही दोघाचा कार्यक्रम लावतो. कोणी किती टोळ्या वेगळ्या वेगळ्या केल्या काही देणं घेणं नाही आम्हाला. आमच्या गोरगरिबांना जे पाहिजे ते आम्ही घेणार आहे. कोणी वेगळे आंदोलन करा नाही तर काही करा, समाजाचा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण समाजाचा इथं कारण अगोदर हे मान्य होतं 3.5 महिने तुम्हाला सगळ्याला, सगळे सोयरे शब्द आत्ता दिला घेऊ अचानक 3.5 महिन्यापूर्वी दिलेला आहे. हे जे तुम्ही नाव घेताय ना महाराष्ट्र भरातले याला सगळ्याला विचारून घेतलेला आहे, त्याचा आधी सुद्धा निघाले भाऊ. मग कशाला आंदोलन तेव्हा झोपले होते. आता श्रेयासाठी लफडं चालू आहे, काही नाही. मायबाप मराठ्यांना सांगतो महाराष्ट्रात काय आंदोलन उभा राहणार आहे, सोशल मीडिया चालणार, फक्त श्रेयासाठी चाललंय. सगळे सोयरे शब्दाला जर विरोध होता तर तेव्हा कशाला हा म्हणले, मग आमचेच हा म्हणलात कशाला तुम्ही, तेव्हा चांगलं होतं. आता तुम्हाला फक्त तुम्ही टीव्हीवर दिसायसाठी आणि तुम्हाला श्रेय घ्यायसाठी चाललंय. तुम्ही 75 वर्षात कम नाही दिला, आता लागला नाटकं करायला. गावबंदी नाही मी बघितलं त्याच्यामुळे मी आज गावबंदी आहे का नाही मग आता राज्य? मी आता समाज 10 तारखेला समाज ठरवत आहे, 10 तारखेला बैठक. पाटील आधी सूचनेच्या नंतर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यातच छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की त्यांनी 16 तारखेला राजीनामा दिला, मात्र ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित आहे. या बैठकीमध्ये अध्यादेशावर चर्चा होणार. शहा नाही का मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळ त्याला कळतच नाही आपण काय केलं ते ना. आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो, त्याचा मी रोग झाला त्याला काय बोलत त्या ध्यानातच राह ना. आता लय कुंकडं बोलायला लागले. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, गोर गरीब मराठी हे ओबीसीत जात नव्हते, हे गेले तर 57 लाख गेले. आता याचा आकडा लाखात गेलाय परिवारात, त्याच्यामुळे हे करोडच्या पुढे चालला. ती धागे हे सगळे सूर्य आले ते म्हणतो मग एवढं गरीबाचं पोरग लढं आपण किती मोठाले होतो, आपण हरलोतच ना मग ओबीसीत गळ. त्यामुळे ते ना ते रस्ती झोपत नाही वाटतं. मी डॉक्टर असतो ते मी तपासायला गेलो असतो. मराठा मंत्री पण आहेत, या मंत्र्यांनी तुमचं काय आव्हान असेल? मंत्र्यासह सगळ्यांनाच आधी सूचना जी काढली अध्यादेश तो 15 तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची. सगळ्यांना सांगलंय कोणी गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा ध्यानात ठेवा. आणि त्याला बोलीत जाऊ नका, अध्यादेश वाचायला त्याला वाचता येत नाही. पाटील भुजबळ साहेब प्रत्येक